मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. कुणी पाणी देतं का पाणी? पुरंदर शेतकऱ्यांचा आक्रोश. राख धरण काठावर केले उपोषण. राज्यात सर्वत्र पाऊस असला तरी पुरंदरच्या पूर्व भागातील राख धरण मात्र कोरडे ठणठणीत असल्याने पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने येथील अविनाश निगडे या युवा शेतकऱ्याने राजकीय इच्छाशक्तीला जागे करण्याकरता एक दिवसीय असे राख धरणाच्या किनाऱ्यावर उपोषण केले. यात सहभागी ग्रामस्थांनी कुणी पाणी देतं का पाणी, सरकार पाणी द्या अशा आक्रोश घोषणाही दिल्या. ऐन पितराचा दिवस पितरांना गोडधोड दिले जाते, पण पाण्याचा बिकट प्रश्न सोडवण्याकरता अविनाश निगडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल रणवरे, सोमनाथ चव्हाण, किसन महानवर, दादा निगडे आणि ग्रामस्थांनी अख्खा दिवस बिन पाण्या खाण्याशिवाय उपोषणात घालविला. ब्रिटिशकालीन बंधारा असलेले राखचे धरण नेहमी निसर्गकृपा झाली तर भरले जाते आणि त्याचवेळी राख, नावडी, गुळुंच आणि परिसरातील वाडी वस्ती हा पुरंदरचा तीव्र दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जात असतो. 3.69 TMC धरण क्षमता असलेल्या गुंजवणीचे 22 फेब्रुवारी 1998 रोजी काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी सरकारने आश्वासन दिल्याने शेतकऱ्याने विरोध दर्शविला नव्हता, परंतु धरणाचे 70% काम पूर्ण होऊनही पुनर्वसनाचा प्रश्न सुटू शकला नाही. दरम्यान 2008 मध्ये धरणाचे काम बंद पडले गेले आणि पुन्हा सुरू होऊन धरण पूर्ण झाले. यावेळी मात्र पुरंदरला पाणी जाऊ द्या अशी आग्रही भूमिका भोर वेल्हा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी घेतली होती. लोकसभा निवडणुकीनंतर पुरंदरला पाणी मिळणार म्हणून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या, पण राजकीय हेवेदावेमुळे अजून तरी मुहूर्त मिळालेला नाही. याउलट पुरंदरच्या एका आमदारानं चक्क वर्षापूर्वी आमदार निधीतून 1200 कोटीची स्वयं खर्च करून पुरंदरला पाणी देण्याची आशावादी घंटी वाजवली, परंतु त्यालाही वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या. यामुळे असहाय्य शेतकऱ्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारत आंदोलन छेडले आहे. पुरंदरच्या उशाशी असलेल्या वीर धरणाचे पाणी 100 किलोमीटर राजकीय इच्छाशक्तीद्वारे जाऊ शकते, मग स्थानिक परिसरातील 20 किलोमीटरवर का मिळू शकत नाही असा थेट सवालच शेतकऱ्यांनी सरकारला केला आहे. तर वीर धरणातील पाणी कऱ्हा धरणात, राख धरणात सोडले जावे असे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे सरकारला प्रार्थनाद्वारे म्हणणे आहे. या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना गुळुंचेचे सरपंच संतोष निगडे, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक कांचनदादा निगडे आणि अनेक शेतकऱ्यांनी भेटी देऊन समर्थन दर्शवले आहे. सध्या तर पुरंदरमध्ये श्रेयवादाचे राजकारण चांगलेच पेटले असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास पुढाऱ्यांना वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. परंतु सध्या धरण उशाला आणि कोरड घशाला पडल्याने पुरंदर पूर्व शेतकऱ्यांवर कुणी पाणी देतं का पाणी अशी म्हणण्याची वेळ असल्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्र, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, पुरंदर. पाणी देतं का पाणी? सरकार पाणी द्या, सरकार पाणी द्या. कुणी पाणी देतं का पाणी? सरकार पाणी द्या, सरकार पाणी द्या. कुणी पाणी देतं का पाणी? सरकार पाणी द्या, सरकार पाणी द्या. इथं मी अविनाश दत्तात्रय निगडे राख धरणामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहे. उपोषणाचं कारण एकच, इथं पाण्याचा थेंब नाही. तरी एक कळकळीची विनंती आहे प्रशासनाला आणि इथल्या राजकीय नेत्यांना, पुढाऱ्यांना की त्यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष द्यावे व लवकरात लवकर गुंजवणीचे नाहीतर राख धरण आपलं वीर धरणातून, नीरा नदीतून कुठून तरी इथं पाण्याची व्यवस्था करावी. प्रश्न इतका बिकट झालेत की लोकांना जनावरांसाठी 3-3, 4-4 किलोमीटरवरनं पाणी यायला लागतंय. प्यायला पाण्याची सोय नाही. 30 दिवस टँकरने पाणी इथं लोकांना प्यायला लागतंय. तरी खूप कळकळीची विनंती आहे की याच्यात लक्ष घालून हे लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा. नवरे ग्रामपंचायत सदस्य राख या तलावात आज उपोषणाला समर्थन देण्यासाठी इथं आलं आहे. तर ही वेळ आली कोणामुळं? हे लबाड आणि फसवेगिरी करणाऱ्या पुढाऱ्यांमुळं ही वेळ आज जनतेवर आली. 30 वर्ष झालं या इथल्या लोकांच्या सातबारावर बॅन आहेत गुंजवणीचे आणि तरी पण हे काम होत नाही. कायम दुष्काळी. बाकी पुरंदर तालुक्यात अतिवृष्टी झाली असताना ह्या तालुक्यात ह्या धरणामध्ये एक टिपका नाही. तर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही फसवेगिरी बंद करा, जनतेला फसवू नका. ही शेतकरी हा राजा आहे, तुम्ही त्या राजाला किंवा गरीबाला फसवताय, त्यामुळे तुम्हाला परमेश्वर कधीच माफ करणार नाही. आमच्या गुळुंचे गावचे सुपुत्र अविनाश निगडे या ठिकाणी जनतेसाठी जनसेवेचा व्रत हातामध्ये घेऊन या ठिकाणी त्या धरणासाठी
तत्कालीन हे धरण आहे. ब्रिटिशांच्या पासून हे धरण या ठिकाणी उभं केलेलं आहे, परंतु कुठली इच्छाशक्ती नसल्यामुळे या ठिकाणी आजपर्यंत पाणी त्या ठिकाणी सुटलेलं नाही. गुंजवणीचं नाव हे आम्ही शालेय जीवनापासून ऐकत आहोत, परंतु पाण्याचा एकही थेंब अजून या ठिकाणी येण्याची कुठली आशा नाही. मृगजळ आमच्यासाठी ठरते. आज पंढरपूर रोड आहे, या ठिकाणी बैलपोळा आहे, सगळीकडे गोडधोड जेवण असताना सुद्धा माझ्या गावचा हे वेळ आहे या ठिकाणी एक थेंब पाण्याचा सुद्धा न घेता या ठिकाणी उपोषणाला बसलेला या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला, त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. वास्तविक आता याच्यामध्ये मागेच कुठंतरी मार्ग निघायला हवा होता आणि पिढ्यानपिढ्या या ठिकाणी पाणी पाणी करून ही जनता या ठिकाणची जी सैरभैर झालेली आहे त्या जनतेला कुठंतरी आशावाद प्रतिनिधी आणि प्रशासन करायला हवं होतं. पाणी द्या, पाणी द्या.